गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडली के श्री भगवान जो सुख नित्य प्रकाश विभु नाम रूप आधार मती न लखे जिही मती लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधी रवि चंदावरु नयम शक्ति धनेश गणेश जा कृपालु सर्वज्ञ कुह्य धारत मुनि ध्यान ताको हो उपाधि ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जग जिहि लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकुशत राम निष्काम सो मेरो हे आत्मा पाकू करू प्रणाम। ते पक्ष उत्तम आहे इतो विषय झाला। हाँ टीप झाली ती। कितने ग्रंथन में शुद्ध सत्व गुण सहित माया विशिष्ट चेतन ईश्वर कहे है और मलिन सत्व गुण सहित अंतकरण का उपादान अविद्या के अंश विशिष्ट चेतन जीव कहिए है। मित्र सूर्यस्वरचार काही मतामध्ये किंवा यांच्या मतामध्ये शुद्ध सत्वगुण सहित चैतन्य प्रसन्न तो ईश्वर मलिन सत्वगुण सहित चैतन्य प्रसन्न तो जीव याकू अवच्छेदवाद कहे है। किती याला अवच्छेदवाद म्हणतात। सर्व ही वेदांत की प्रक्रिया अद्वैत आत्मा के जनावने को अद्वैत आत्मा के जनावने को है। ही सगळी प्रक्रिया अवच्छेदवादी असो आभासवादी असो बिन प्रतिबिंबवादी असो सगळ्याच्या प्रक्रिया सगळ्याच्या अटकली अद्वैत तत्व करून देण्यासाठी आहे। मग कोणाला कोणती प्रक्रिया त्याने ती मुक्त करा तीच प्रक्रिया योग्य आहे हेच करा असं नाही। कोणा तरी प्रकाराने अद्वैत तत्व कळावं असं निश्चयदाजीचं म्हणणं। मग अक्षयवादातून कळलं चालेल आभासातून कळलं चालेल बिन प्रतिबिंबवादातून कळलं तरी चालेल। याते जोनसी प्रक्रियाते जिज्ञासु को बोध होवे सोई ताकू समीक्षण है। आलंच किती ज्या प्रकाराने आदर तत्व कळेल तो त्याला चांगले जाईल त्याला तेच बरोबर आहे। तथापि वाक्यवृत्ति और उपदेश सहस्त्री में भाष्यकार ने आभासवाद ही लिखा है। वृत्ति का वाक्यवृत्ति एक शंकराचार्याचा ग्रंथ आहे आणि उपदेश सहस्त्री या दोन्ही ग्रंथामध्ये आभासवाद सांगितलं शंकराचार्याने ते बी मंदे जिज्ञासू करता। याते आभासवाद ही मुख्य है म्हणून आभासवादच मुख्य आहे असं त्यांच्या सांगण्यावरून ठरवायचं। ताकी रीति से चारी महावाक्यन में भाग त्याग का प्रदर्शन त्याच्या रीतीनं आभासवादांच्या रीतीनं
चारही वाक्यामध्ये भागत्यागाचा विचार लक्ष. एक, माया और माया में आभास, और माया का अधिष्ठान जो चेतन तो सर्वशक्ति सर्वज्ञता आदि धर्म सहित ईश्वर है. आता मायाचा अधिष्ठान ब्रह्म, त्या मायामध्ये पडलेलं चैतन्य प्रतिबिंब तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान असा तुझं ईश सर्वज्ञ सर्वशक्तिमान. तो तत्पद का वाच्य है. ते तत्पदाचं वाक्य आहे. और नाही तुम्हाला लक्षात येत. सांगतो मी. नाही तुझ्या तरी काय म्हणे माझंच चुकाय झालं. काय विचार आहे म्हणून गुरुजींनी सांगितलं ज्या अकलेने प्रपंच केलं ते अक्कल परमार्थ करू. गुरुजींचं म्हणणं का तुम्हाला मुद्दाम टोचून असते लक्षात ठेवू जाऊ नका. माझ्या गुरुची आठवण येतात मी माझ्या गुरुची आठवण बोलतो. मी कोणाला टोचून बोलत नाही. टोचून बोला अधिकार नसलो काय बोलत बघा. मुंगीवर हत्तीचा खोगीर घालायचा शक्य आहे का. असं आश्चर्य वाटतं. शुद्ध सत्व गुण पडलेला आभास आणि तिथं पदाचा वाच्य नाही. म्हणजे ह्या जगाचा करता एवढा सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि तिथंच पदाचा वाच्य आणि वाच्यामध्ये एक अंश घ्यायचा आणि एक अंश टाकायचा. म्हणजे जीव सात्विक असणारा ईश्वरालाच ब्रह्म म्हणतो. ईश्वर सर्व सर्वशक्तिमान समजून त्याला तत्पदाचा अर्थ लक्षात कळत नाही. आणि जगाचा एवढा करतो त्याला तो वाच्य हे त्रिभुवन ज्याने निर्माण केलं आणि त्रिभुवन त्याच्या ताब्यात आहे आणि त्यालाही म्हणजे वाच्यार्थ आहे. म्हणजे कल्पना देते नाही झाला जे मायोपाधीशी बोलू देते का. सत्वगुणी लोक याला श्रेष्ठ समजून पुढे धकत नाहीत. मग त्यात ही सगळी शाखा आली. संस्थेचे लोक आणखी काही लोक हे बोलले महाराज हे तर अटळ झालं. त्या शंकर बापूंनी फोडलं त्याला नेलं संस्थेत गेलं वायाला. आबाला नव्हतं आवडत ते. आबा म्हणे सारे असं फिरून देव मस्त म्हणायचे. आणि त्याला हे आंदोलन मिळालं शंकर जयंती केलं. बसला संस्थेतून गेला अभिमान तत्वनिष्ठ गेले वायाला. तत्वनिष्ठ झाल्यावरच सांगतात कळलं की का सांगितलं की लोक हे उपयोग नाही. ते समाजाला येऊ देत नाही. तिकडे समाजाचं अटळ करतात हे लोक. हे का केवढा सिद्धांत आहे. तत्पदाचा वाच्य ईश्वर आभास आणि त्याने हे त्रिभुवन केलंय आणि त्याच्या संकल्पनेनुसार त्रिभुवनचे रहस्य चालते आणि त्याला साधवून तेच वाच्य आहे. वाच्यामध्ये त्याज्य असतं. वाच्यामध्ये काही त्याज्य आहे काही ग्राह्य आहे. आभास होता चेतन भाग तो ग्राह्य आहे आणि शुद्ध सत्वगुण व्यवहार करणारं ते त्याज्य आहे. म्हणून भाग त्याला सांगते. चला. और व्यष्टि अविद्या तामे आभास और ताका अधिष्ठान चेतन अल्पशक्ति अल्पज्ञता अधिक धर्म सहित जीव है. आणि जीवाचं लक्षण झालं. अविद्याविषयी चैतन्य होणार तेव्हा अविद्याचा आभास अविद्यामध्ये पडलेला आभास तो अल्पज्ञ अल्पशक्तिवान आहे. जर परतंत्र आहे झालं काही अंश स्वतंत्र आहे. काहीही कळत नाही जीवाला.
म्हणून अल्पज्ञ. आणि पूर्ण संकल्प पूर्ण करता येत नाही म्हणून सर्व अल्पशक्ती. मनासारखी इच्छा पूर्ण किंवा मनाचे संपूर्ण विषय पूर्ण होत नाहीत म्हणून अल्पशक्ती. आणि सुखदुःखाच्या भोगातून पार पडता येत नाही म्हणून अज्ञानी. जर तुम्हाला खरंच मन लई विकळीत होतं, चिंता न करता पुन्हा मन म्हणतं अरे सांगते नसलं कशामुळं ताण घेत होतो तरी. आमची गुरुजी म्हणायची, मी सांगते गुरुजी आपलं रंगात आलं उगा तू पेळ काय देतो तुझं चालून घेऊ ना असं बोला. त्यांचे शब्द वेगळे आहेत पण ती शब्द मी टाळतो. एखाद्या तुमच्या समोर विपरीत होईल इतके गुरुजी बोलत होते का असं वाटतं, पण सत्य गुरुजी तसेच बोलत होते. असं अल्पज्ञ अल्पशक्तिमान आणि अल्पशक्तिमान आणि अल्पज्ञ अधिक धर्म सहित. अधिक धर्म. आता अल्पज्ञ अल्पशक्तिमान अधिक धर्म. अधिक धर्म म्हणजे सुख दुःखाधिक जन्म मरणाधिक घेतो. अधिक या शब्दाने सुख दुःख कर्तृत्व आणखीन काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार हे सगळे त्याचे धर्म घ्यायचे आणि जन्म मरण घ्यायचे. अधिक या शब्दाचा अर्थ काही कवा कळत. आणि जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत सुखाची तुमची भेटच नाही. आणि व्यावहारिक बुद्धीदान पूर्ण पुण्य असल्याशिवाय ईश्वर कृपा असल्याशिवाय जाताही नाही. कारण ज्या दोषाच्या निवृत्तीची जी स्थिती किंवा जी समृद्धी पाहिजे ना, आतापर्यंत तुम्ही प्रपंचाचा आढावा काढा तुमच्या आयुष्याचा आणि तुमच्या संस्कृतीचा आणि तुमच्या मनाचा आढावा काढा. किती सुख लाभले किती दुःख कमी झालं. आणि दुसरंच याच्याबरोबर एक माझ्या मनाला सांगतो बरं काय तुम्ही घ्या नाही. आणि किती टक्के आपण साधूच्या वचनावर विश्वास ठेवतो. साधूच्या वचनावर विश्वास ठेवला तर माणूस अर्ध काम बघतोय आणि साधूचं वचनाचा अर्थ कळला म्हणजे पूर्ण काम बघतोय. अल्पज्ञ अल्पशक्तिमान अधिक धर्म हे सगळं आलं. आणि एका शब्दात जर चुकवरायच्या भाषा सांगितलं या द्यायच्या म्हणे मी स्त्री पुत्र धंदारा म्हणे माझी तरी काळाच्या एखाद्या आयच्या नाचा गेला त्या अधिक धर्मावर बोलतो बरं का. या द्यायचे म्हणे मी स्त्री पुत्र धनदारा म्हणे माझे. मग स्त्री पुत्र धनदारा माझे कशात म्हणतो. अयोध्याचं कार्य मोह त्या मोहाने. अयोध्याचं कार्य मोह आहे आणि त्या मोहाने माझं म्हणतो. मग अर्जुनाचा मोह घालून का युद्धावर आरूढ केला. युद्धाचा पहिलाच आरूढ होता पण मोह म्हणून सुटत नसतो तो मोह शिकू देत नसतो तो मान. हा विद्याच्या अधिक धर्मावर बोलायला लागलो दुसरं काही बोलत नाही. चला आणि तोम पदाचा वाच्यपणा सो त्वम पद का वाच्य है सांगितलं ना. तीन दोनों की तत्वमसी वाक्य ने एकता बोधन करी हो सो बने नाही. आता त्याच्यामध्ये तत्वमसी महावाक्यामध्ये दोन्ही एकच आहेत असं म्हणलं पण उपाधी घेऊन एक नाही उपाधीचा त्याग करून एक आहे. उपाधीच्या दृष्टीने दोन्हीचे विरोध आहेत. तो सर्वशक्तिमान ईश आहे आणि अल्पज्ञ अल्पशक्तिमान अविद्याच्या कार्य गुंतला. आणि उपाधीच्या दोघांनी एक होत नाही. दोन्ही उपाधीचं लक्ष किंवा दोन्ही उपाध्याचं एक अधिष्ठान त्या दृष्टीने एक आहे पण वाच्याच्या दृष्टीनं
याते आभास सहित माया और मायाकृत सर्वशक्ति सर्वज्ञता अधिक धर्म इतने वाच्य भाग को त्यागी के चेतन भाग विषय तत्पद की भाग त्याग लक्षणा. काय काय त्यागायचं? काय काय त्यागायचं? सर्वज्ञता, सर्वशक्तिमान आणि माया त्याच्या आधी बंधमुक्ती राहील हीच त्यागायचं. सर्वज्ञ सर्वशक्तिमान ही मिथ्या आहे. म्हणून गुरुजींनी सांगावं, स्वप्नातला राजा काय, स्वप्नातलं सेवक काय. तसं अविद्यारूपी झोपीमध्ये सगळं हे जगायचं. अविद्यारूपी झोपमध्ये ईश्वर बी आला आणि अविद्यारूपी झोपमध्ये जीव बी आला. कारण अज्ञान त्यांनी ना, अज्ञानामध्ये तुम्ही झोपले आणि त्या अज्ञानाच्या झोपीमध्ये विश्व प्रगट स्वप्न आणि त्याच्यावर ते सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि प्रेरक आणखी काय म्हणतील तेवढे. पण तो मिथ्या स्वप्नातला काय. म्हणून गुरुजींनी सांगा, ब्रह्मज्ञान खऱ्या झालेलं महात्मा श्रेष्ठ कनिष्ठत्व नाही आणि सात्विक लोकांना श्रेष्ठ कनिष्ठत्व दास्यत्व बुद्धीनं. तो पंढरीनाथ मोठा देव आहे, आपण त्याची सेवक आहे, ते श्रेष्ठ कनिष्ठता. आणि स्वरूपाच्या ठिकाणी श्रेष्ठ कनिष्ठता नाही. याला ओळी आहे माऊलीचा, चरण आहे माऊलीचा. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज्योती आणि तेही उभी विटीवर तो हार ईश्वर हरी पाहिजे असा देव पाहावा. माऊलीने देव पाहायला कसं काम पाहायचं कसं सांगितलं. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज्योती तेही उभी मूर्ती विटेवर तो हार ईश्वर हरी पाहिला डोळ्यावर. ज्योत आणि ज्योतीची ज्योती कुठं समोर जे चेतन बुद्धी ही ज्योत आहे. बुद्धी ज्योतीची निज्योती कुठं चैतन्य आहे आणि ती कुठं चैतन्य ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म विटेवर आहे. असा देव पाहिजे असं माऊली म्हणते. मग तो हा रेची राहिली पाहिला डोळे भरी बुद्धी रूपी डोळ्याने विचार ज्ञान रूपी डोळे तो पाहायला जाईल. भावनेने पहा. भावनेने आम्हाला तुम्हाला परमार्थ करणारा म्हणायचंच नाही. कारण अधिकार परिस्थिती चालू त्याला काय म्हणायचं. अधिकार परत म्हणून सर्वज्ञ सर्वशक्तिमान असं जो आहे त्याच पदाचं वाच्य. त्याच्याच पदाचं वाच्यामध्ये आभास आहे. त्याच्यामध्ये चैतन्य भागाचे ग्रहण करायचा आणि जे जड असेल त्याचा त्याग करायचा. तत्पदाचं वाच्यामध्ये आणि म्हणून भाग त्याग येतो बसते. मग तत्पदाचं वाच्य ईश्वर आहे आणि लक्ष्य ब्रह्म आहे. तैसे आभास सहित अविद्या अंश और अविद्याकृत अल्पशक्ति अल्पज्ञतादि धर्म जो त्वम पद का वाच्य भाग ताकू त्यागी के चेतन भाग में त्वम पद की भाग त्याग लक्षण आहे. काय काय त्यागायचं. अविद्याचे जे कार्य आहे ते अविद्याचं कार्य काय अल्पज्ञ अल्पशक्तीमान आणि त्याच्या बाबतीत सगळे विकार. मग मोह अविद्याचं कार्य आहे का ते कोणाचं. काम हे अविद्याचं कार्य आहे का कोणाचं. श्रीमंत हो वाटते अविद्याचं कार्य कोणाचं आहे का नाही. आणि सगळा विषय मनासारखा अनुकूल व्हावं वाटतं हे अविद्याचं कार्य कोणाचं. का विचार कमी. तुला ज्या पदार्थाची इच्छा ती लटक आहेत किंवा
ते सत्वहीन आहेत. आणि सत्वहीन पदार्थ जमा केलं तिचं दुःख असतं. ज्याच्या सत्वाचे पदार्थ सुखरूप आहेत आणि ज्यात सत्व नाही ते पदार्थ दुःखरूप आहेत. गुरुजींनी सांगावं. 7 तळाचे दामोदरी बांधले महारी. आणि गुरुजींनी सांगावं. आणि त्या महादेव चिर पडलं. पडती चिर आणि त्याच्यातून थेंब थेंब गळते. गेले 7 तळा दामोदरची महिमा. आणि शिववृत्तीवर जागृत असेल मजा आली. नाही त्यावर पुण्य लागतं, त्याला ईश्वर कृपा लागते. उगा त्या प्रसंगाने बोलावं लागतं. आयुष्याचं मात्र देहाचा वाचर व्हायला हवं. कुठे ज्ञानोबारायने, कुठे तुकोबारायने, कुठे काय ते सांगावं. विषय आला म्हणून सांगतो. म्हणतो पदाचा वाच्य अविद्याचा आभास, त्याच्यावरती कुटस्थाचं असणाऱ्या अस्तित्व ते कुटस्थकडे ठेवायचं. आणि आभास हे अनिरुचीने असणारं त्याचा त्याग करायचा. नाही म्हणता येत नाही, होय म्हणता येत नाही. ज्या काली तुम्ही सुख दुःख होतं त्या कालीच तुम्ही सुख दुःख नाहीत रे. ज्या काली तुम्ही जन्म मरण बसतो त्या काली तुम्हाला जन्म मरण. ज्या काली मनाचा मार वाटतो त्या काल तुम्हाला मनाचा मार. फक्त साधूंचा विचार जवळ नाही म्हणून मार खातो. सांगा की आतापर्यंत तुम्ही जेवढे संकल्प झाले त्या संकल्पाचा परिणाम तुमच्यावर घेतला म्हणून दुःख. आणि संकल्पाचं प्रकाशक नाहीत का तुम्ही? संकल्पाला ओळखत नाहीत का तुम्ही? मग संकल्पाला ओळखत असून मार खायचं कारण त्या ज्यांना ओळखतो, ज्याच्याने ओळखतो त्याला विचारला म्हणून नाथ काय म्हणतात. कळे ते न कळे, न कळे ते कळे, ओळे ते न ओळे गुरुवे. कळे ते न कळे. तुम्हाला काय कळतंय? नामरूप. हे न कळलं त्याला. न कळे तुम्हाला सोल कळत नाही, ते साधू पण कळतंय. आणि ओळेचे न ओळे गुरु. आणि जे ओळे म्हणजे प्राप्त हे साधूशिवाय होत नाही. म्हणून तोम पदाचा वाच्य हैदा तत्कार्य, त्याच्यात असणारा आभास आणि त्या आभासाचे असणारे धर्म, त्याचा त्याग करायचा. आणि त्याग या शब्दाचा त्याला ओळख येतं. ओळखलं की आपण आपल्याला ओळखलं की ते सिद्ध होत नाही. मिथ्या म्हणलं की हो. त्याला एक दृष्टांत द्यावा गुरुजींनी. सांगू का गुरुंचा दृष्टांत? अर्थ वेगळा होणार नाही ना. गुरुंनी दृष्टांत नका. दोघी मैत्रिणी म्हणले. आणि दोघी मैत्रिणी मग काय प्रेमाचा व्यवहार असतो. मग एक मैत्रिणी आपले प्रेमी जी असणार आहे त्याच्याच गुणवर्णन करू लागले. तिथं तो माल तिथं होता, जरा आजूबाजूला ऐकत होता. पत्नीची ही भाषा तिच्या मैत्रिणीने सांगत होती. याची पत्नी ते आपलं प्रेमी जे असणार आहे त्याचं गुणवर्णन तिच्या मैत्रिणीचं करत. आता इतकं त्याला काय त्या तोडायचंच की स्वतःचा विचार सांगू लागलं त्याला राग येणार, तोडणार. पण इतक्याच गुरुंनी सांगावं. त्याने खून केलं आणि खून केल्यावरती म्हणते आगत असं नाही, तुला खरं वाटेल स्वप्नातल्या गोष्टीवर का याची समज बदलली का नाही? स्वप्नात म्हणलं ह्याची काय समज झाली? स्वप्न खोटं असतं आहे का नाही? तसं जर शास्त्रांनी सगळे जगत खोटे आहे असं सांगितलं काय विश्वास? अनाधिकारी म्हणून साधूच्या वचनावर कळल्यावर जीव शक्यच नाही दुःख भोगणं. उलट
मस्तीमध्ये व्यवहार अनुकूल प्रतिकूल सहज करीत चालतो. करीत चालतो म्हणण्यापेक्षा पाहत राहतो. करीतही नाही, करील कसा, साक्षी कसं करील, मग साक्षी होईल ते पाहतो की नाही. फावल्याच्या करू चेष्टा निश्चय द्रष्टा बसतो. फावल्या जे काय ओघणसार सहज लिहिले त्याला आम्ही पाहतो. पण नाही जागृत चला म्हणून हे वाचा अर्थ. जीवाचे जे धर्म त्या धर्माचा त्याग करायचा. मग काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार, मी, माझं, नाम, रूप, जाती, गोती, कुळ, वर्ण असं हे सगळं अविद्येचे कार्य आहेत. म्हणून तर राभामध्ये वर्ण अभिमाने कोण झाले शी पावन ऐसे जा सांगून मजपाशी. तुकोला म्हणते वर्ण अभिमानाने कोण मुक्त झाले. ब्राह्मणाला तर आम्ही ब्राह्मण पवित्र, क्षत्रियाला वाटतं आम्ही शूर, वैश्याला वाटतं आम्ही योग्य विचार करून प्रपंच, शूद्राला वाटतं आमचं काय. पण हे सगळं अभिमान आहे. आणि मग त्या अभिमानाचं कसं काय ऐसे ज्या सांगून याचे धर्म नाही विष्णूचा असा निर्णय यायचा वेदशास्त्री. मग आता लाका कोरटी तिथं पांडुरंग आले आणि ब्राह्मणाची इथं कोणीच येत नाही. काय आता लाका कोळ ठेवलं जातीचा प्रश्न राहिला का. तिथं पांडुरंग लाका कोलट्याचा ढोल पिटी. अरे पांडुरंगांनी लाका कोलट्याच्या इथं त्याचा ढोल वाजवला आणि आई साहेब रुक्मिणी मातेनं तिचं भाचीचं रूप घेऊन खेळ खेळले. त्या लाखाला जगवलं. लाखा कोलटीचं ढोल पिटी ते कसं. लाखा कोलटीची मुलगी तरुण पोर आपल्या अवस्थेत आल्यावर राजाला पटले. खेळायला गेलं त्या राजाने ते नगरीत खेळायला. मुलगी खेळ असताना तरुण अवस्थेमध्ये थोडस असते त्याच वेळेस संभाट तरुण जाण्याकरता तरुणपणा असा त्याचा अर्थ आहे. तरुण जाण्याकरता तरुणपणा नरकात जाण्याकरता नाही. तरणे से तरुण होता है और तरुण से तरुण जाता है असं ते. तर ते लाज वाटते सांगायच्या काही गोष्टी. आणि ती मुलगी म्हणली वडिलाला बाबा राजेसाहेब अशा म्हणतात माझ्याजवळ राहते. बाई तसं नको आपलं पोटवाला धंदा ना तशा नाही केल्यामुळे ती गेली. लाका कोलटी एकटे आपल्या आली त्या घरात लगे पांडुरंगराय आले. कोण म्हणलं मामा मी भात आला तुमचा आता आलो मी. म्हणलं लई दिवस झालं तुमच्या माझी भेट नाही मामा. असं का बरी येईल राहिलं बघून तिथं 1 तास 2 तासात 3 तासात आई साहेब म्हणलं ही कोण. म्हणलं मामा तर मला काहीच माहीत नाही. आमचे ही भातची सून आहे तुमची. काय कसा मग दोघं जण त्या लाखा कोलटे सेवा करू लागले. आणि खेळ त्यांचा तुला माहीत नाही खेळ हे. आणि ती खेळ मग बघून त्या नगरीत गेले लाखा कोलटी बरोबर. आई साहेब त्या तारावर जाऊन खेळ खेळू लागला. चोख लाखा भक्ताच्या करता आईसाहेबाने ती कोलटणीचं रूप घेतलं आणि खेळ खेळू लागला तारावर. आणि भगवंत पांडुरंगराय ढोल वाजवू लागले. हे भक्ताचे काम आहे. याच्यापेक्षा जात आहे का. धर्म सोडलाय का. हे दंतकथा नाही वस्तुस्थिती आहे. पण वस्तुस्थिती असल्यावर तिथे सगळे काही होत असतं. पण माणूस पैशाच्या मोहात जातो. मोहाने वेगळं होऊन सगळं अट्टळ होतं. हे तो पदार्थ त्याचा त्याग करायचा विशेष चाललाय.
आणि मुद्दाम विषय सांगतो असंही समजायचं नाही. अयोध्याचं तत्कार्याचं स्वरूप सांगितलं मी तुम्हाला. ऐकत आमच्या ते खरं वाटतंय, अगदी तसंच वाटत नाही. पण पुढे विस्मरण कधी होतं, म्हणून स्मरण ठेवायचं असतं. नेहमी स्मरण ठेवावं. तत्पर आहे ना हरण्याशी. जो ज्या अवस्थेला जातो तो त्या अवस्थेवर वेगळा असतो. कधी विसरतच नाही, पण ही कधी राहतच नाही. असं होतं. राहत आहे म्हणा, पण दृढ होय. पण मग परोक्ष अपरोक्षाचं मारक नाही, अपरोक्ष अपरोक्षाचं मारक आहे. म्हणून वाच्याचा त्याग याच्यावर बोलायला लागलो मी. आणि तो बोलणं नाही झालं. चिंतनाची मालिका सांगायला लावलं, कळण्याकरता झालं की वाच्याचा त्याग करावा लागेल. आणि त्याचं अधिष्ठान लक्ष कुठं स्थापन आहे त्याची जागृती ठेवावं लागेल. म्हणून तो पदामध्ये भाग त्याग लक्ष ना राहते. मग अयोध्याचे धर्म आता पण सांगितलं सगळे. मग अयोध्यात कार्य धर्म याला दृष्टांत द्यावा गुरुजीने. दृष्टांत द्यावा. गर्भांनी मारलं की गर्भ मरतोच की. आता हे काम क्रोध ही त्या मायाचे लेकर आहेत ना अयोध्येचं. आणि अयोध्याने झालं काम क्रोध कुठे राहिले. मग अयोध्या निवृत्त करायचे. अयोध्या निवृत्तीच फळ दर्शनात व्यासनारायण म्हणतात सूत्रवाक्यामध्ये की व्यास रामकृष्ण अयोध्या निवृत्ती फळ दर्शनात. अयोध्या निवृत्त झालं की आनंद आहेच. विस्तार होतो का विषयाचा, लक्षात राहतो का विषय, आणि वाक्य संबंधानुसार विषय चालतो का. हां चला. इस रीति से भागत्याग लक्षणाते ईश्वर और जीव के स्वरूप में लक्ष्य जो चेतन भाग जिनकी एकता तत्वमसी महावाक्य बोधन करे. तत्वमसी महावाक्यामध्ये लक्ष अर्थाचे चेतन हे दोन्ही एक आहेत. तुमचं लक्ष तत्चं लक्ष एकच आहे, एक ब्रह्मच आहे. कळण्याकरता कुठेच नाव दिलं, कळण्याकरता ब्रह्म नाव दिलं, पण दोन्हीचं अधिष्ठान एकच आहे. त्याला एक उदाहरण नाथराय देतात. कोणतं देतात बरं नाथराय उदाहरण. नाही तुला पाटण्यास मी सांगतो. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग संतोचा अभंग. जीव आणि शिव त्याचं अधिष्ठान हर एक नाही. मग लक्षार्थानं हर एक वाच्यार्थाने लक्षात. आणि वाच्यार्थाने जीवाचे धर्म वेगळे, ईश्वराचे धर्म वेगळे. उपाधीच्या दृष्टीने दोघं एक होत नाही. उपाधीचा बाद केलं दोघं एकच आहेत. टीप आहे तत्वमसीवर. टीप आहे त्याच्यावर वाचा ना. यह उपदेश वाक्य कहिए है, इससे भिन्न 3 अनुभव वाक्य कहिए है. आता ही तत्वमसी वाक्य जे आहे ते विचाराचं आहे, अभ्यासाचं आहे. तर तुमचा विचार पाहिजे की तत्व पदार्थ शोधून साधने जाण अंतरंग साधने करावी परमार्थ त्यागावी सर्वात बहिरंग. असं नाथ महाराजाचं 22 चरणाचा अभंग आहे. आता जी गायला ना नाथांच्या अभंगातले चरण सांगितलं. विवेक वैराग्य समाधी शतक 34 ते देखमोक्ष आणि ही परमार्थ सामग्री अंतरंग साधने करावी परमार्थ त्यागावी सर्वात बहिरंग. हीच कोगल बोलली झालं. मग विचारजन्य वैराग्य शमजम ना देखी विचारात सगळे येते. म्हणून ही भागचा लक्षण तत्वमसी महावाक्यामध्ये अभ्यास करता आहे. आणि बाकीचे 3 वाक्य जे आहेत ते अनुभवाचे आहेत. अभ्यासाचे एक वाक्य कोणतं वाक्य. तत्वमसी. मला ऐकत नाही का जरा. तत्वमसी महावाक्य अभ्यासाचं ना विचाराचं. आणि विचाराने लक्षार्थ दृष्टीनं मी एकच आहे. लक्षार्थ कुष्ठस्थ आणि ब्रह्म एकच आहे. वाचाचा त्याग करून असा विचार जर केला तर मग मात्र
अधिष्ठान चैतन्य काय. मग अभ्यास करता तत्वमसी महावाक्य आणि पुढचे 3 वाक्य अनुभवाचे आहेत. कैसे अयम आत्मा ब्रह्म इस महावाक्य में आत्मा पद का जीव वाच्य है और ब्रह्म पद का ईश्वर वाच्य है ना. दुसरं वाक्य कोणत्या वेदाचं? अथर्वण वेदाचं, ऋग्वेदाचं आहे की बरं असं पुढे येईल. त्या चित्रात बरोबर निर्गुण उपासनामध्ये चित्र चक्र आहे ना, इतकं लावून नाही. हा चला पुढं हा बघ तिथे 4 वाक्य 4 वेळेस. आत्मा ब्रह्म अथर्व तर आत्मा ब्रह्म. हा पुन्हा सामवेदाचं तत्वमसी, हे आपला विचार चालू. हा यजुर्वेदाचं अहम ब्रह्मास्मि, हा यजुर्वेद अहम ब्रह्म, ऋग्वेद प्रज्ञानाम ब्रह्म, ऋग्वेद प्रज्ञान ब्रह्म आणि अयम आत्मा ब्रह्म अथर्व. ते आलतच माझा म्हणा, पण मला संशय आलता म्हणून लगेच विचारायला. अथर्वेदाचं अयम आत्मा ब्रह्म, ऋग्वेदाचं प्रज्ञानम ब्रह्म, यजुर्वेदाचं अहम ब्रह्मास्मि आणि तत्वमसीचं महावाक्य. सामवेदाचं तत्वमसी. तर तत्वमसी महावाक्याच्या विचाराने अभ्यासाचं चांगलं आहे. आणि ज्यावेळेस तत्वमसी महावाक्याचं लक्षार्थ साधलं मग त्याची विचार अखंड अहम ब्रह्मास्मी राहते. अहम मी ब्रह्म आहे ना. आता मी हे वाच्यार्थाचं लक्षार्थ कुटस्थ आणि ते मीच आहे आणि कुटस्थ ब्रह्म आहे असं म्हणून आपण ब्रह्मकार वृत्ती असते. ही निध्यासनाची वृत्ती आहे. सामवेदाची यजुर्वेदाची. आणि हे दोन्ही वृत्त्या ही अहम ब्रह्मास्मी वृत्त्याचे रंगून शेर झालं म्हणजे अयम आत्मा ब्रह्म. अयम म्हणजे मी ब्रह्म आहे. मी याचा वाचार्थ त्यागून मी लक्षार्थ कुठंच असं. आणि प्रज्ञान ब्रह्म, प्रज्ञान म्हणजे बुद्धी. तोच अधिष्ठान विचारानं बुद्धीचा त्याग करून अधिष्ठान ब्रह्माची एकता झालं प्रज्ञान ब्रह्म. प्रज्ञा म्हणजे बुद्धि. अयम आत्मा ब्रह्म इस महावाक्य में आत्मा पद का जीव वाच्य है और ब्रह्म पद का ईश्वर वाच्य है ना. म्हणजे हे दोन्ही पदाचा त्याग करायचा. अयम आत्मा ब्रह्म, अयम या पदाचं वाच्य जीव, ब्रह्म पदाचं वाच्य ईश्वर. याचं भागत्याग लक्षण दोन्हीचा त्याग करून लक्षात ब्रह्म मी आहे. अयम आत्मा मी आहे. आत्मा ब्रह्मच आहे. आत्मा किसको कहते? आत्मा आपका स्वरूप है, इसलिए आपको आत्मा कहते हैं. आत्मा का म्हणायचं? तुझं स्वरूप आहे म्हणून. बाकीचं तुझं स्वरूप नाही. बाकीचं भ्रम आहे, नुसता भ्रम बाकीचा. आत्मा ही तुझं खरं स्वरूप आहे. आणि आत्मा अनादी अनंत आहे. आणि आत्मा सगळ्याच्या आधी आहे म्हणून तो अनादी आहे. विकार रहित आहे म्हणून जन्म रहित आहे. जन्माल्यावर विकार आहे मग ती मरेपर्यंत विकारच आहेत. देह बुद्धी असले, कर्तव्य बुद्धी असली की तो पदाचं वाच्य आहे. आणि ती कर्तव्य बुद्धी टाकल्यावर जे निवृत्त झाली की लक्ष कुठंच आहे. ब्रह्म पद का शुद्ध वाच्य नहीं, ईश्वर ही वाच्य है. त्याचं अयम आत्मा ब्रह्म याच्यामध्ये ब्रह्म या पदाचं वाच्य ईश्वर आहे. शुद्ध ब्रह्म वाच्य नाही. अयम हे पद जीवबोधक आहे, पण दोन्ही वाच्याचा त्याग करून लक्षात एकच आहे. यह चतुर्थ तरंग में प्रतिपादन करी आए हैं. हे कोणत्या तरंगात? चौथ्या तरंग. पूर्व की न्यायी दोनों पदन की लक्षणा है. म्हणून दोन्ही पाठीमागे जसं तत्वमसी महावाक्यामध्ये दोन्ही पदामध्ये लक्षण वाच्यार्थ लक्षार्थ केला त्याप्रमाणे
लक्षार्थ दोन्ही पद म्हणजे अयम आत्मा ब्रह्म, ब्रह्माच्या ठिकाणी ईश्वर घेऊन त्याचा वाचार त्यागायचा, अयम या पदाचा अर्थ जीव घेऊन त्याचा वाचार त्यागायचा. लक्षार्थ परोक्ष नहीं. इस अर्थ को जनावने को अयम पद है. आता लक्षार्थ परोक्ष नाही, पण आयम तेच मी आहे. मग आयम हे पद लक्षार्थाने कोण ठरतं? आयम पदाचा लक्षार्थ काय? कुटस्थ साक्षी है ना. आयम पदाचा लक्षार्थ कुटस्थ साक्षी आहे आणि ईश्वर पदाचा लक्षार्थ ब्रह्मपदाचा लक्षार्थ ब्रह्म आहे. पण इथं ईश्वर पद घेतला कळलं का? वास्तविक ईश्वर आणि आयम ही दोन्ही वाचा अर्थ आहे. आयमचा लक्षार्थ कुटस्थ आहे आणि तेच शुद्ध चेतन आहे. आणि ईश्वर हे आयम ब्रह्मपद ईश्वर त्याचा त्याग करून ब्रह्मच आहे, केवळ चेतन शुद्ध चेतन आहे. अयम कहिए सबके अपरोक्ष आत्मा ब्रह्म है. वाक्य का अर्थ है. कुटस्थाचा अर्थ माऊली म्हणते झालं. माऊलीची वही आहे इथं. सर्वाच्या हृदयदिशी मी अमुक आहे बुद्धी स्फुरनिशी ते वस्तू कवी. सगळ्याच्या अंतःकरणामध्ये अहम अशी वृत्ती स्फुरते. त्या स्फूर्तीचं स्वरूप अधिष्ठान मी आहे लक्षार्थ दृष्टीनं. एरवी सर्वाच्या हृदयदिशी. हृदय म्हणजे अंतःकरण, हृदय म्हणजे छाती नाही. हृदय या शब्दाचा अर्थ काय करावा? अंतःकरण, छाती नाही. छाती स्थूल देहाची आहे, सूक्ष्म देहाचं अंतःकरण आहे. पण विस्तार करता अंतःकरण हृदय घ्यायचं आणि त्या अंतःकरणामध्ये अहम अशी वृत्तीची आत्मस्वरूपाची. म्हणून अयम या शब्दाचा अर्थ अपरोक्ष आहे. मग मी आत्मा म्हणल्यावर अपरोक्ष आहे का नाही? अपरोक्ष करता चालणार विषय. मग मी ही पद सगळ्या ठिकाणी आहे का नाही? पण अज्ञानामुळे मी आत्मा असं कोणाला कळायला लागलंय? साधकाशिवाय. जे विचार करतो ज्या विषयात त्यांनाही कळेल. ज्ञानदेव प्रमाण आत्मा निदान सर्व गती पूर्ण. मग सगळ्या ठिकाणी आत्मा तत्व एक आहे का नाही? डुकराच्या ठिकाणी, कुत्र्याच्या ठिकाणी, वाघाच्या ठिकाणी एकच आहे ना. आणि विष्णूच्या ठिकाणी, शंकराच्या, गणपतीच्या. हे तर काय तुम्हाला कळलं? मी इतकं बोललो ती. तिकडे सत्वगुणाचा अभिमान आहे म्हणून ती टाळायचा आहे, आणि इकडे तमगुणाचा अभिमान म्हणून ते टाळायचा. म्हणून कुत्र डुक्कर घेतलं आणि देवता घेतलं आणि दोन्ही टाकून द्यायचे. सत्वगुण लक्षार्थ एकच आहे आणि आत्मस्वरूप एकच आहे. पण डुक्कर आणि विष्णूला जर श्रेष्ठ करणे जर वाटलं असतं मग आत्मा मस्त कळला. अधिष्ठान एकच आहे. म्हणून या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार. कोण कोण स्वीकारतात? तत्वज्ञ. कोण तत्वज्ञ? आयम आत्मा ब्रह्म कळलेले. अपरोक्ष दो प्रकार का है. आता अपरोक्षामध्ये परोक्ष अपरोक्षाचा विरोध नाही. अपरोक्ष अपरोक्षाचा विरोध आहे. देहबुद्धी अपरोक्ष आहे, ती आत्मबुद्धी अपरोक्ष झालो, देहबुद्धी राहत नाही. आता त्या अपरोक्षामध्येही दोन प्रकार, एक दृढ आहे आणि एक अदृढ आहे. एक तो स्वयं प्रकाश होने करी बरोबर. बुद्धि रूप ज्ञान का विषय जो आत्मा का स्वरूप तो अपरोक्ष है. आणखी दूसरा मैं स्वप्रकाश आत्मा हूँ इस रीति से बुद्धि से अवलोकन करना सो भी अपरोक्ष कहिए है. इथे दोन मध्येच आहे. पहिलं वाचा. एक तो स्वयं प्रकाश होने करी
एक तर स्वयंप्रकाश आहे म्हणून बुद्धिरूप ज्ञान का विषय, बुद्धिरूप ज्ञानाचा विषय, जो आत्मा का स्वरूप, जे आत्म्याचं स्वरूप, सो अपरोक्ष है. ते अपरोक्ष. म्हणजे बुद्धीनं मी आत्मा स्वयंप्रकाश स्वरूप आहे असं जाणलेलं ते एक अपरोक्ष आहे. आणि दूसरा मैं स्वप्रकाश आत्मा हूँ, इस रीति से बुद्धि से अवलोकन करना तो भी अपरोक्ष कहिए. आणि मी स्वयंप्रकाश रूप आहे असं बुद्धीने ओळखायचं, असं बुद्धीने नेहमी समजायचं, असं बुद्धीने सगळीकडे लक्ष ठेवायचं, ते बी अपरोक्ष आहे. मग तुम्हाला इतक्या कालामध्ये हाच विचार सागर ऐकायचा 2 वर्ष झालं, 1 वर्ष झालं, काय असेल त्याच्यामध्ये मी आत्मा ज्ञान रूप आहे कधी वाटलं बरं? वाटलं असं ना, मग नाही असं पण कधी वाटतंय? वाटतंय ना. त्यावेळेस वरती देहबुद्धी राहते का, इंद्रिय बुद्धी राहते का, प्राणबुद्धी राहते का, मी माझं राहतंय का? मग ते बरं आता जाऊ दे, ही जाऊ दे. आता ज्यावेळेस बुद्धी मी आत्मारूप आहे म्हणते त्या कशा रीतीनं? तर मी स्वयं ज्ञानरूप आहे आत्मा असं कळलं पाहिजे. पण ज्ञान वस्तू दुसरी नाहीच, ज्ञान वस्तू दुसरी नाहीच. म्हणून आत्मज्ञान म्हणजे मी ज्ञान आत्मस्वरूप आहे, स्वयंप्रकाश आहे असं बुद्धी ओळखते. आणि बुद्धीचे वैभव, बुद्धीनिश्चय आत्मज्ञान म्हणजे बुद्धीनं ज्ञान आत्मा मीच आहे असा निश्चय करणं हे एक अपरोक्ष आहे. सांगणं कळणं सोपं आहे, पण अपरोक्ष झालं त्याची स्थिती वेगळी असते. अपरोक्षामध्ये वही नाथांचे दुर्बळाचे करणे समर्थन केले, अवदशन निवारली दलिद्रीचे. एखाद्या गरीबाची मुलगी एखाद्या राजाने जर केले तिचं गरीबपणा जातं का नाही? तसं बुद्धी दलिद्र आहे, बुद्धी गरिबीची आहे, देहबुद्धी गरीब आहे, कर्तव्यबुद्धी गरीब आहे, विश्वास बुद्धी गरीब आहे. आणि त्या बुद्धीला जर आत्मस्वरूप मी जर कळलं तर दारिद्र्याचा गेली झालं. सगळे दलिद्र आहेत, इंद्रियाच्या ताब्यात असणारे सगळे दलिंद्रिय आहेत. इंद्रियाच्या दीन आम्ही केलं नारायणी, सगळे दीन आहेत. इंद्रियाच्या ताब्यात असणारे सगळे दीन आहेत. दीन आहेत म्हणून हे दुःखात राहतात. दुर्बळ आहे अवघे जन, दुर्बळ म्हणून शक्तीहीन म्हणून अल्पज्ञ. मग जिथं अल्पज्ञ आणि दीन असल्यावर त्याला दुःखाला पारावरच नाही. आणि हे जर साधूचे विचार कळले तरच कळत आहे, नाहीतर अजिबात कळत नाही. नुसतं होर पडते उडत तसं लाही खापरे. जसं खापरामध्ये लह्या होतं तिथं तड करतात, तेव्हा दुसरा विषय. वाळवंटात मांस पडले ते जसं तळमळ तर पडतात तसा जीव तडफड करतो, स्वरूप न कळलं. आणि हे अविद्याचं कार्य हे लक्षात ठेवायचं. आणि अविद्या म्हणजे चैतन्याचा आभास, त्याचा आभास टाकून द्यायचा जडवा. आणि आत्मा मी आहे हे, आणि आत्मा मी आहे असं कळल्यावर त्याचा 2 प्रकारचा अपरोक्षच आहे. एक तर मी आत्मज्ञान आहे आणि एक शुद्ध ज्ञान स्वरूप मीच आहे. आणि हे अपरोक्ष आहे. अपरोक्ष म्हणजे 2 अपरोक्ष आहे, एक बुद्धीकडून आणि एक बुद्धीचे समजुतीकडून. बाकी कसं वाचा हातच वाचा. मैं स्वप्रकाश आत्मा हूँ, मी स्वतः प्रकाश आत्मस्वरूप आहे. मग आता मी ज्ञान रूप आहे का नाही? आता इथं मग मी ज्ञान रूप आहे म्हणलं, बाकीचे ज्ञानाला किंमत म्हणजे वय बोलची ती आगवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने, जैसे वात उर्मेचे गगन गेले चालते. मी ज्ञान स्वरूप आत्मा असं जर कळलं तर बाकीचे 14 विद्या 64 कला जसं मोठा श्वासाचा वारा आल्यावर ढग निघून जातात, घेऊन जातात, त्याप्रमाणे मी आत्मा स्वयंप्रकाश आहे असं कळल्यावर बाकीचे विद्या बाकीच्या कला निघून जातात. ही त्याची शक्ती आहे.
आणि त्याला दुसऱ्या भाषा सांगायचं मी आणून स्वरूप आत्मरूप आहे म्हणले तर बाकी त्याचं पण कुठे थांबतच नाही. म्हणजे अपरोक्ष जिनमें प्रथम अपरोक्ष नित्य है. हो. आणि त्याच्यात पहिलं जे मी आत्मा स्वयं प्रकाश आहे ते कायम आहे, नित्य है. और दूसरा अपरोक्ष अनित्य है. दुसरा अपरोक्ष अनित्य कसं का तेव्हाच बरं वाक्य पुन्हा बघू जरा. मैं स्वप्रकाश आत्मा हूँ. हा ते दुसरं आहे ना. तर मी पण काढून टाकायचं. मी अपरोक्ष आहे ना तर अपरोक्ष ठेवायचं, मी काढून टाकायचं. अहम ब्रह्मास्मी ऐशी वाणी तिची अहम ब्रह्मास्मी वाणी अहम ब्रह्मास्मी ऐशी तिची सांगे वाक्य चुकवर आहे. अहम ब्रह्मास्मी तिची सांगे अभिमान मी ब्रह्म आहे हे अभिमान टाकायचा. हे दुसरा अहम ब्रह्मास्मी महत्व त्यातलंही टाकायचं. दुसऱ्या वाक्यामध्ये अहम आत्मा आहे ना, मी स्वयंप्रकाश आहे ना, तर मी टाकायचं. म्हणजे मी त्या द्रष्टा व्हायचा. मी ब्रह्म असायची वरतीच गोष्टी ना, आणि त्या वरतीचा प्रकाशक. संपला था. अहम ब्रह्मास्मी इस महावाक्य में 2 महावाक्य घ्यायचे का? तुझ्या हिशोब त्याला घेऊ वाटलं घेणं तर राहू दे. आता दुसरं वेद वाक्य आहे ना, त्याचा विषय उद्या घेऊ. कुंडली अहम ब्रह्मास्मी प्रज्ञान. आता ही 3 वाक्याचा विचार चालला. अनुभव कसा आहे आणि तत्वमसी महावाक्याचा विचार झाला. तत्वमसी महावाक्याचा भाग त्यात लक्षणांनी विचार लक्षात जर ठेवला तर हे 3 वाक्याचा विचार सोपा पडेल. 3 वाक्यामध्ये एक अभ्यासाचं, एक विचाराचं आहे, 2 अनुभवाचे. प्रज्ञान ब्रह्म आणि अहम आत्मा ब्रह्म हे स्थिरपणा आहे. आणि बघ अहम ब्रह्मास्मी म्हणजे निध्यास आहे. आणि तत्वमसी महावाक्य म्हणजे विचार आहे. त्याला मन म्हणावं आणि त्याच्यानंतर निध्यास म्हणावं. आणि मनन निध्यास संपल्यानंतर प्रज्ञान ब्रह्म आणि अयम आत्मा ब्रह्म 2 अनुभव होते जास्त. एक अभ्यासाचा आणि एक विचाराचा आहे. हे विषय मला विचारलं होतं मळेगावच्या एका देशमुखाने.